भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त उपवासाचा वडा घेऊन आलेले. प्रथम आषाढी वारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला तोडूनही दाखवते, इतका सुंदर हा वडा तयार होतो कमी साहित्यामध्ये. आणि तेच तेच जाऊन फराळचं खाऊन कंटाळलं असेल ना, तर ही रेसिपी नक्की करून पहा. तोंडाची चव विसरणार नाही असा हा वडा तयार होतो पटकन. तर आता तिन्ही बटाट्याचे हे सालं काढून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये 4 ते 5 छान आरामात होतात, मोठे मोठे वडे होतात. आता हे सोलून घेऊ अशा पद्धतीनं. आणि विठ्ठलाच्या कानामध्ये मासळ्या आहेत, त्या का आहेत माहीत आहे का तुम्हाला? तर एक कोळी भक्त विठ्ठलाला भेटायला गेलेला असतो आणि त्याच्याकडे विठ्ठलाला देण्यासाठी काही नसतं. तर त्यांनी मासळीची एक टोपली घेऊन गेलेली असते. तर विठ्ठलाला तो बोलतो, "विठ्ठला, मला तुझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, मग फक्त माशाची टोपली आहे." तर विठ्ठल काय करतात, त्यातले 2 मासळी उचलतात आणि ते कानामध्ये घालतात. आणि मग तेव्हापासून ते मासळी दिसतात विठ्ठलाच्या कानामध्ये. आणि मग आपण म्हणतोय नॉनव्हेज खायचं नाही, हे नाही. पण विठ्ठलाने तर ते धारण केलेलं आहे मासे. आता 1 वाटी भिजवलेले शाबू आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट चांगलं आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिरची आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये कोथिंबीर तुम्ही खात असाल तर घाला. आम्ही खात नाही उपवासाला. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर बरेच जणी कोथिंबीर वगैरे खातात, तर आम्ही उपवासाला अजिबात खात नाही आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काही बाकीचं ॲड केलेलं नाही. जिरं आणि मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे, शाबू एवढेच बास. छान वडा बनून तयार होतो. कमी साहित्यामध्ये पटकन होतो. आता ह्याचे लाडवासाप्रमाणे गोळे करून घेऊया. अगदी मोठे मोठे वडे होतात 4-5 एवढ्या साहित्यामध्ये. आता हे मी तयार शाबूचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी पळीवर आता हे काढून घेऊ पीठ. म्हणजे 4-5 वड्यासाठी इथं पुरेसं होतं. चिमटभर मीठ घालूया. कारण बाकीच्यात मीठ घातलेलंच आहे. त्यात थोडंसं आता ह्या कवरसाठी हे मीठ वापरायचं आहे. आणि असं घोळून घ्यायचं. हे ओलसर करायचं नाही पीठ. जर ओलसर केला तर तेलामध्ये पसरतं ते. म्हणून ओलसर अजिबात करायचं नाही. असं जेवढं असं लावता येईल तितकं असं पीठ ते घोळून घ्यायचं आहे शाबूचं. आणि ह्याच्यामध्ये शिगाड्याचं पीठ देखील चालू शकतं. शिगाड्याचं सुद्धा उपवासाला चालतं. आता दुसरा देखील असाच तुम्हाला लावून दाखवते. आता याला लागलेलं आहे व्यवस्थित आणि दुसऱ्याला देखील असाच लावून घेऊ. आणि तेल तिकडं गरम होतंच आहे कढईमध्ये आणि मस्त तळून घ्यायचे आहेत खरपूस आणि गरमागरम खायला घ्यायचं आहे. मग खोबऱ्याच्या चटणीवर खाऊ शकता, शेंगदाण्याची सुकी चटणी बनवू शकता, त्याच्यावर सुद्धा छान लागतं. किंवा असेच गरम गरम खाल्लेत तरीसुद्धा मस्त लागतं. मिरची आणि हे वडा जरी खाल्ला ना तुम्ही, मस्तच लागतं. आता खरपूस हे तळून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर अगदी हलके-फुलके मस्त होतात ते. आणि तेच शाबू वडे खाऊन जर कंटाळले असेल तर हा वडा उपवासाचा करून नक्की पहा, मस्त लागतो. आता काढून घेऊ. एखादा टिश्यू पेपरमध्ये सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. एक्स्ट्राचं तेल वढून घेतं ते. तयार झालेले आता मस्त वडे गरमागरम सर्व्ह करूया. आणि ही आहे फणसाच्या बियाची चटणी. आता ते सुद्धा खूप छान लागते फणसाची बियाची चटणी. आता हे बघा वडा गरमागरम तयार झालेला आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ नेईन. तोपर्यंत धन्यवाद.